श्री स्वामी समर्थ. चला, महाराष्ट्रीयन डिश म्हणजे कुंडबोळ्याची. हे जुन्या पद्धतीचे कुंडबोळे आहेत. तर आपण आता हे जे सारण काय घेतले ते बघूया आपण ते जे बनवणार आहे. तर ह्या कपानं आपण 1 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप आपण बेसन पीठ घेतलेलं आहे. इथं घरकुल मसाला घेतलेला आहे, इथं हळद घेतलेली आहे, इथं थोडा सोडा खायचा घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये लसूण, कोथिंबीर, ओवा, जिरे आणि चवीनुसार मीठ आपण घेतलेलं आहे. तर आता आपण एक जीव करून पीठ तिंबून घेऊया. हो का, आता आपलं पीठ असं झालेलं आहे. हो का, असं. तर आपण ह्याला तेल लावून थोडं हे करणार आहे, म्हणजे 5-10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. बघा, एवढ्या आपल्या कुंडबोळ्या वळून झालेल्या आहेत. तर आता आपण इथं कढई ठेवलेली आहे भाजी फोडणी द्यायला. तर आता आपण तेल घालून घेऊया. 2 चमचे तेल घालूया. चला, तेल तापले. आता आपण फोडणीला जिरे टाकून घेऊया, थोडी मोहरी टाकून घेऊया, थोडी कढीपत्ता टाकून घेऊया, हळद टाकून घेऊया, थोडं लाल तिखट टाकून घेऊया. चला, हलवून घेऊया आपण. काही सगळं तळलं. आता पाणी टाकून घेऊया आपण. 1 तांब्या पाणी टाकलेलं आहे आपण आणि चवीनुसार थोडं मीठ टाकून घेऊया. आपण त्या शिंगोळ्यामध्ये मीठ टाकलेलं आहे ना. आणि आपण बेसन पीठ कालवून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये, की भाजीला म्हणजे असा रस्सा करायचा ना आपल्याला, त्याच्यामुळं ती मिळून येण्यासाठी आपण ते बेसन पीठ कालवून घेतलेलं होतं. हे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे जरा आपला रस्सा घट्ट होईल. आणि उकळी फुटली की मग आपण शिंगोळ्या घालून घेऊया. बघा, आता पाण्याला उकळी यायला लागलेले आहे. तर हे कोंडोळ्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. अशा एक 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 सगळ्या कोंडोळ्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आपण, म्हणजे उकडून निघतात. बघा, हो का, कोंडोळ्या आपल्या अशा शिजत आलेल्या आहेत. आणि आपण अधूनमधून आपण असं खालीवर हलवत होतो ना. तुम्ही पण अधूनमधून हलवा जावा, नाहीतर खाली चिटकण्याची शक्यता असते. बघा, हो का, आपले असे कोंडबोळे झालेले आहेत आणि चवीला पण छान आहेत आणि हे जुन्या पद्धतीचे आहेत. तर आपण हो का, इथं कांदा, परत टमाटो घेतलेला आहे आणि इथं कडधान्य घेतलेलं आहे मोड आलेले. आपण त्याला तेल मीठ लावून तळलेले आहेत तव्यावरती. तर आता आपण चवीला पण छान लागतात. आणि मुलांना डब्याला इमर्जन्सी असेल तर ना कडधान्य देत जावा, का तरी हे पौष्टिक असतात कडधान्य, म्हणून नेहमी जेवणात कडधान्य खावावे. आणि माझ्या मैत्रिणींनो, नक्की तुम्ही अशी डिश बनवून बघा कुंडबोळ्याची. ही आपली महाराष्ट्रीयन डिश आहे आणि तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा. फॉलो करा.